गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात कालचा दिवस जिजामाता उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे चर्चेचा ठरला। नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले, तर सायंकाळी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला। शहरातील सर्वसामान्य जनतेला मात्र अनेक वर्ष जिजामाता उद्यान केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती आणि कालच्या उद्घाटनानंतर आज शहरातील अनेक नागरिक, महिला, लहान मुले जिजामाता उद्यानास भेट देण्यासाठी आल्याचंही दिसून आलं। मात्र इथं आल्यानंतर जिजामाता उद्यानाच्या प्रवेशद्वारास कुलूप ठोकण्यात आल्याचंही दिसून आलं। इथे पालिकेचा कुठलाही कर्मचारी उपस्थित नव्हता, यामुळे नाराजी व्यक्त होऊ लागली। सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळे यांनी तातडीनं या ठिकाणी थेट गेटचं कुलूप तोडून दारे उघडली आणि जिजामाता उद्यानाच्या ठिकाणी बालगोपाळांच्या खेळण्या बागडण्याचा गोंगाट कानावर पडू लागला, तर इथे आलेले नागरिक देखील समाधान व्यक्त करताना दिसून आले। काल राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या पंढरपूर शहरातील उद्यानाची काल आपले चालू लोकप्रतिनिधी माननीय समाधान आवताडे साहेब, माजी आमदार जिल्ह्याचे आदरणीय नेते प्रशांत परिचारक मालक साहेब यांच्या हातून काल बागेचं उद्घाटन या ठिकाणी झालं होतं। पंढरपूर शहरातील लहान मुलांसाठी, माता भगिनींसाठी हे बाग काल खुली करण्यात आली, पण आज काही गचाळ राजकारणाचं म्हणा किंवा काही मानसिकतेचा प्रकार म्हणा, प्रशासनानं परत आज ह्या बागेला कुलूप लावलं होतं। आज या ठिकाणी शेकडो लहान मुलं आणि माता भगिनी उपस्थित होत्या। नाईलाजानं या काही अधिकाऱ्यानं मला व्यवस्थित उत्तर दिलं नाही, म्हणून मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे बागेचं कुलूप तोडून या सर्व लहान मुलांना आज बागेत एंट्री दिलेली। प्रशासनाला माझ्यावर काय कारवाई करायची त्यांनी करावी। नाव सागर भोसले। आज मी माझ्या सहकुटुंब सायंकाळी 6 वाजता जिजामाता उद्यान येथे आलो असता बागेला कुलूप होतं, तर या ठिकाणी समाजसेवक दत्तात्रय काळे यांनी बागेचे कुलूप तोडले व नागरिकांना बागेमध्ये येण्यासाठी खुले आवाहन केले आणि बागेत आतमध्ये आल्यानंतर आम्हाला भरपूर आनंद घेता आला। मी आणि माझं सहकुटुंब इथं बागेमध्ये आलो होतो, त्यामुळे माझे लहान मुलांना बागेमध्ये भरपूर खेळता आलं, फिरता आलं आणि बागेचा आनंद घेता आला। आराध्य सागर भोसले। आज मी 6 वाजता या बागेत आले होते, पण या बागेला कुलूप होतं, तर या काकांनी बाग उघडली व बागेचे कुलूप तोडले व आम्हाला या बागेचा आनंद घेता आला। मी खूप दिवस झालं या बागेची वाट बघत होते, बाग कधी उघडणार, पण आज या काकांनी बाग उघडली। मला हा गार्डन खूप आवडतो, मी इथे आली, माझे मम्मी आली, माझे पप्पा आले। थँक्यू। हॅलो, मला हे गार्डन खूप आवडलं, इथं सगळं खेळायला मला खूप आवडलं। थँक्यू। बोला ना, मला पण हे आवडलं गार्डन। पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यान सर्व आपल्या पंढरपूरकरांसाठी आपल्या सेवेत आलेलं आहे, तरी आम्हाला खूप छान वाटतंय, कारण खूप दिवसाची प्रतीक्षा होती। खूप दिवस सगळेजण वाट पाहत होते, पण काही बाग मुलांना खेळायला काही नव्हतंच पंढरपूरमध्ये। सगळीकडं कुठं जायचं मुलांनी, गजानन महाराज सोडून दुसरं काही नव्हतं, त्यामुळं आज खूप आनंद होत आहे